नमस्कार. तुम्ही बघत आहात गौरी हर क्रिएशन हा यूट्यूब चॅनेल. आजच्या भागात मी तुम्हाला ही मोत्याची रांगोळी कशी करायची हे शिकवणार आहे. ही रांगोळी मी 5 नंबरच्या मण्यांमध्ये केलेली आहे. हीच आज आपण 6 नंबरच्या मण्यांमध्ये कशी करायची हे बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी हिरवे मणी, लाल मणी आणि मोती रंगाचे मणी हे 3 रंगाचे मणी घेतलेले आहेत. या 6 नंबर मण्यांसाठी 50 नंबरचा तंगूस धागा घ्यायचा आहे. धाग्याच्या शेवटी गाठ मारायची, 6 नंबरची सुई आणि धागा कट करण्यासाठी कैची. तर ही खूप सुंदर आणि पटकन होणारी, कमी मोत्यांमध्ये होणारी ही रांगोळी आपण कशी करायची हे आज आपण बघूया. ही रांगोळी आपण रोज देवघरासमोरही ठेवू शकतो. ओके, तर आता आपण बघूया मोत्याची रांगोळी कशी करायची. तर सुरुवातीला धाग्यामध्ये 8 लाल रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि या शेवटच्या एकाच मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा. जर तुम्हाला जमत असेल तर 8ही मण्यांमधून एकदम सुई धागा तुम्ही बाहेर काढू शकता. आता या 8ही मण्यांमधून सुई धागा फिरवून घेऊया. आठ मण्यांमधून सुई धागा फिरवून घेतल्यानंतर इथे आता एक मोतीमणी ओवून घ्यायचा आहे. ओके, एक मोतीमणी, एक हिरवा मणी, एक मोतीमणी, एक हिरवा मणी आणि एक परत मोतीमणी, म्हणजे 3 मणी ओवून घ्यायचे. मोतीमणी, हिरवा मणी आणि मोतीमणी. आणि या जिथून धागा निघाला त्याच मणीमधून परत सुई धागा बाहेर काढायचा आहे. इथून असा निघाला आहे, आता इथून परत तसाच घालायचा आणि बाहेर काढायचा आहे, म्हणजे इथे हा चौकोन तयार होईल. आता सुई धागा हिरव्या मणीमधून बाहेर काढून घेऊया. हिरव्या मणीमधून बाहेर काढायचा आहे. इथे आता हिरवे मणी ओवून घ्यायचे. धाग्यामध्ये 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि या एकाच हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता परत ह्या एका हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. मोती रंगाचे 3 मणी ओवून घ्यायचे आणि या एकाच हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. 3 मोती मणी ओवून घेतले होते. आता परत वरच्या एका हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे सुद्धा मोती रंगाचेच मणी ओवून घ्यायचे. मोती रंगाचे 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. परत खालचा जो हिरवा मणी आहे तिथून सुई धागा बाहेर काढायचा. प्रत्येक वेळेला धागा घट्ट ओढून घ्या. इथे आता 3 मोती मणी ओवून घ्यायचे. 3 मोती मणी ओवून घेतल्यानंतर या एकाच हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ह्या हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढल्यानंतर ह्या 1 आणि 2 ह्या 2 मोती मण्यांमधून हे बघा, ही रांगोळी अशी टर्न करायची. ह्या 1 आणि 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेऊया. ओके, आता इथे धाग्यामध्ये मोती मणी ओवून घ्यायचे. एकूण धाग्यामध्ये 6 मोती मणी ओवून घ्यायचे. 6 मोती मणी ओवून घेतल्यानंतर हा जो टोकाचा मोती मणी आहे इथून सुई बाहेर काढायची आहे. 6 मोती मणी ओवून घेतल्यानंतर हा जो मणी आहे तिथून सुई बाहेर काढायची आहे. ओके, आता परत धाग्यामध्ये 1 मोती मणी, 1 लाल मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि हा जो धागा निघालेला मणी आहे
त्याचा जो हा मागचा मणी आहे तिथून सुई धागा बाहेर काढायचा आहे. जे 6 ओवून घेतले होते त्यातला जो 6वा मणी आहे त्यातून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि ह्या जिथून धागा निघाला होता त्या मणीमधून. इथे हा चौकोन तयार झाला. आता हा जो वरचा मणी आहे मोती रंगाचा तिथून सुई धागा बाहेर काढूया. आणि इथे आता 6 मणी ओवून घेऊया, 5 मणी ओवून घेऊया. मोती रंगाचे 5 मणी ओवून घ्यायचे आणि हा जो मणी आहे हा हिरव्यामधून 3 घातलेले त्यातला जो मधला मणी आहे तिथून सुई धागा खालच्या दिशेने सुई खालच्या बाजूने बाहेर काढायची अशा पद्धतीने. ओके. आता परत मोतीमणी हे 2 मोतीमणी आणि खालचा एक लाल मणी ह्या 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या. ह्या लाल मणीमधूनही सुई धागा बाहेर काढायचा. लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 2 मोतीमणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचं आहे आणि हे 2 मोतीमणी आणि हा एक लाल मणी ह्या 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके. हे 6 मण्यांचं सर्कल झालं. आता परत पुढच्या एका लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढून घ्यायचा. पुढच्या एका लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये एक मोतीमणी आणि एक हिरवा मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा मोतीमणी आणि हा लाल मणी या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. मोतीमणी लाल मणी या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढला. आता वरचा एक मोतीमणी आहे तिथून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि हिरव्या मणीमधून हा जो हिरवा मणी आहे इथून सुई धागा बाहेर काढला. इथे आता हिरवे मणी ओवून घ्यायचे 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि या एकाच हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. इथे हा हिरव्या मण्यांचा चौकोन झाला. आता परत एका हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता ह्या एका हिरव्या मणीमधून धागा काढला आणि हा एक मोती रंगाचा मणी ऑलरेडी इथे आहे. ओके. म्हणून आता धाग्यामध्ये 2च मोतीमणी ओवून घ्यायचे, 2 मोतीमणी ओवून घ्यायचे आणि ह्या मोतीमणीमधून आणि या हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा. जसं आपण ही पाकळी इथे सुरुवातीला 3 घातले तर इथे 3 न घालता 2च घालायचे ऑलरेडी 1 असल्यामुळे. ओके. आता ह्या हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 3 मणी ओवून घ्यायचे मोती रंगाचे. जशी आपण पहिली पाकळी केली तशीच आता सेम करायची, फक्त इथे 2 घालायचे. ही पहिली पाकळी होती म्हणून सुरुवातीला इथे 3 घालावे लागले. आता इथे फक्त 2 ओवून घेतले होते. इथे आता 3 मणी ओवून घ्यायचे मोती रंगाचे आणि या एकाच हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत एका खालच्या हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 3 मोती रंगाचेच मणी ओवून घ्यायचे आणि या एकाच हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. तुमचं जर इथे लूज पडत असेल तर तुम्ही प्रत्येक वेळेला धागा फिरवून घेतलात तरी चालेल. ओके. अशा पद्धतीने धागा फिरवून घेतलात तरीही चालेल. त्यानंतर या 2 मोती मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे.
आणि इथे 6 मोती मणी ओवून घ्यायचे। जसं आपण पहिलं केलं होतं सेम स्टेप करायची आहे। 6 मोती मणी ओवून घेतल्यानंतर हा जो वरचा टोकाचा मणी आहे तिथून सुई धागा बाहेर काढायचा आहे। ओके, आता इथे परत धाग्यामध्ये एक मोती मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचे। एक मोती मणी, एक लाल मणी, 2 मणी ओवून घेतल्यानंतर धागा निघालेला मणी आणि त्याचा जो मागचा मणी आहे, जे 6 मण्यांचं सर्कल केलं त्यातला 6वा मणी, या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। धागा घट्ट ओढून घ्यायचा। आता ह्या मोती मणीमधून परत सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता 5 मणी ओवून घ्यायचे। मोती रंगाचे 5 मणी ओवून घ्यायचे। 5 मणी ओवून घेतल्यानंतर हा जो खालचा मणी आहे शेवटचा मोती रंगाचा मणी, तिथून सुई धागा बाहेर काढायचा आहे। अशा पद्धतीने। ओके, हे दोन डिझाइन झाले। आता ह्या 1, 2 आणि ह्या लाल मणीमधून 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। पुढच्या एका लाल मणीमधूनही सुई धागा बाहेर काढायचा आणि इथे 2 मोती मणी आणि एक लाल मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मोती मण्यातून आणि खालच्या एका लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। हे 6 मण्यांचं वर्तुळ झालं। आता परत पुढच्या एका या मोती मणीमधून आणि या लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या एका लाल मणीमधूनही काढून घ्यायचा आहे। त्यानंतर धाग्यामध्ये एक मोती मणी आणि एक हिरवा मणी ओवून घ्यायचा आहे आणि या मोती मणीमधून आणि धागा निघालेल्या लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। आता पुढची स्टेप सेम आहे, जसं आपण ह्या 2 डिझाईन्स केलेल्या आहेत त्याचप्रमाणे वाढवत जायचं आहे। या 2 पाकळ्या केल्या आहेत, अजून इकडच्या 2 पाकळ्या करून घेऊया आणि मग बघूया 6 नंबरच्या मोत्यांमध्ये ही रांगोळी कशी दिसते ते। आता या हिरव्या मणीमधून 3 मणी ओवून घ्यायचे। जशी ही सेकंड पाकळी दाखवली आहे, इकडे आल्यानंतर 2च मणी ओवून घ्यायचे। सेम ह्या पाकळीसारखी बाकीच्या उरलेल्या पाकळ्या करून घ्यायच्या। तर ते आपण करून घेऊया। ही शेवटची पाकळी झाल्यानंतर ह्या लाल मणीमधून सुई धागा निघतो। आता इथेच ह्या 2 मण्यांमधून ह्या पाकळीच्या खालच्या 2 मोती मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। हे बघा, ह्या 2 मोती मण्यांमधून सुई धागा बाहेर काढल्यानंतर इकडे जे 6चं सर्कल येईल ते इथे आता एक लाल मणी ओवून घ्यायचा आणि ह्या पाकळीचे जे खालचे 2 मोती मणी आहेत त्यामधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। अशा प्रकारे। ओके, आता हा धागा फिरवून मी कट करून घेते, मग आपण रांगोळी बघूया। तर आज मी तुम्हाला ही मोत्याची रांगोळी शिकवलेली आहे। ही मी 5 नंबरच्या मण्यांमध्ये आधी केली होती ती, आणि ही आता आपण शिकलो ही 6 नंबरच्या मण्यांमध्ये। ओके, खूप सोपी आहे करायला आणि कमी मोत्यांमध्ये होणारी ही रांगोळी आहे। तर तुम्हाला आजचा हा मोत्यांच्या रांगोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ही रांगोळी तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ठेवू शकता। समजायला खूप सोपी अशी ही रांगोळी आहे, तर तुम्ही नक्की करून बघा। थँक्यू।